नाशिकच्या TCS प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. संशयितांकडून पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार, शीर खुर्मा आणि थंड पेयातून गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची सूत्रांची माहिती. नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेवर या आधीही विनयभंग आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आरोप, पण सबळ पुराव्याअभावी दोन्ही खटल्यातून झाली निर्दोष मुक्तता. दिल्लीत गुरुग्राममध्ये एकाच घरात मिळाले 5 जणांचे मृतदेह. पतीनंच पत्नी आणि 4 मुलांची विष पाजून केली हत्या. 5 जणांना मारल्यानंतर पित्याकडून आत्महत्येचा प्रयत्न. दिल्लीत भल्या पहाटे 4 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. अग्निशमन दलाच्या 80 जवानांनी 5 तासांनंतर विझवली आग. उद्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचाही निकाल. पश्चिम बंगालमध्ये कडेकोट बंदोबस्त. निवडणुकीचे वेगवान निकाल पहा फक्त ABP माझावर. इराण वाकडंच वागणार असेल तर नव्यानं हल्ले चढवू. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. इराणनं अजून नीट किंमत चुकवली नाही असाही इशारा. बातमी आहे यवतमाळच्या अजंती पारधी बेड्यावरून. काल या बेड्यावर अन्वी भोसले या 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तो मृत्यू तहानेनं व्याकुळ होऊन झाल्याची शक्यता आता समोर आली आहे. कारण डॉक्टरांनीच उष्माघाताची कसलीही लक्षणं दिसत नाहीत असं म्हटलंय. शिवाय अन्वी भोसले हिला कसलाही आजार नव्हता अशी डॉक्टरांची माहिती आहे. अन्वी भोसले कळशी घेऊन पाणी आणायला गेल्यानंतर चक्कर येऊन पडली आणि रस्त्यावरच गतप्राण झाली होती. त्याला वाटलं घरी पाणी नाही, पाण्याला गेली तिकडे रोड हापशीपर्यंत. ते पंप लावलेला आहे ना गावात गेली, गावातच मृत्यू झाला त्याचा. मग बाकी गावकरी लोक बोले का पाडद्याची पोट्टी मेली. मी धावत गेलो तर जाग्यावरच मेली. ते कशासाठी गेले? पाणी भराल्या. इथं नळ आहे, कनेक्शन आहेत, पण पाणी येत नाही काही. नाही 15 दिवसात बाद येते. हे मूर्ती कसा जवळ झाला. कवा 10 रोजानं, कवा 12 रोजानं पाणी सुटे. ते पाणी नाही राहिल्यावर मग कोणी धाव करून जाय. पाण्याला गेलं, पाण्याच्यामुळेच हे झालं सारं. किती दिवस झाले नळ लावून इथं? नळ लावून 3-4 वर्ष झाले असं. किती वेळा पाणी आलं? पाणी फक्त एकच वेळ सोडते, 10 रोजानं आणि तो 12 रोजानं. बरं, मग नंतर पाणीचा पता नाही. सदर मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा अनपेक्षितपणे झालेला असल्याचं आहे समजा, पण मृत्यूचं निश्चित कारण सध्या कळू शकलेलं नाही. कारण असं की उष्माघात जर म्हटलं आपण तर तसे काही सिम्पटम तिला पालकाच्या सांगण्यावरून दिसले नाही. आणि बाकी जे आहे जसं साथीचे रोग असेल किंवा असे काही कोणताही रोगाचं सदृश्य त्याला लक्षणं तिला दिसली नाही. मागील 8 दिवसापासून किंवा 15 दिवसांपासून ती कुठल्याही प्रकारे आजारी नव्हती. प्राथमिक चौकशी केली, त्या अनुषंगाने आम्हाला तशी काही लक्षणं दिसली नाही. सनस्ट्रोकमुळे लेबल आपण तसं करू शकत नाही. तर यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवतीये आणि 6 वर्ष मुलीचा अशा रीतीनं मृत्यू झालेला आहे. पाणी टंचाईमुळे हा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते. तहानेनं व्याकुळ होऊन या मुलीनं अखेरचा श्वास घेतल्याचं बोललं जात आहे. शक्यता वर्तवली जाते. उष्माघाताची शक्यता डॉक्टरांनी फेटाळलेली आहे. मात्र या भीषण पाणी टंचाईवर आता प्रशासन काही उपाययोजना करणार का? या आदिवासी पाड्यांना पाण्याची त्यांची समस्या मिटवली जाणार का? त्या दृष्टीनं आता तरी काही गंभीर रीतीनं पावलं उचलली जाणार का? तातडीनं काही उपाययोजना केल्या जाणार का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. तहानेनं व्याकुळ होऊन 6 वर्ष मुलीचा मृत्यू झालाय. ही मुलगी तहानेनं व्याकुळ होऊन पाणी भरण्यासाठी जात होती. मात्र वाटेतच ती चक्कर येऊन पडली आणि तिथेच तिचा मृत्यू झालेला आहे. अन्वी भोसले असं 6 वर्ष या चिमुरडीचं नाव होतं. यवतमाळच्या अजंती पारधी बेड्यावर घडलेला अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे.
या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. मोठं अंतर पार करत त्यांना एक खंडाभर पाण्यासाठी जावं लागतंय, पायपीट करावी लागतेय आणि ही पाण्यासाठी पायपीट करतानाच या मुलीला वाटेत चक्कर आली, ती भोवळ येऊन पडली आणि तिथेच तिचा मृत्यू झालेला आहे. तर मुलीला कसलाही आजार नव्हता अशी डॉक्टरांची माहिती आहे. त्यामुळे अत्यंत खेदजनक, अत्यंत दुर्दैवी अशी ही बातमी येते यवतमाळमधून. या घटनेमुळे विदर्भातलं पाणी टंचाईचे वास्तव समोर येत आहे. वाड्या वस्त्यांवरील जीवघेणी पाणी टंचाई सरकार दरबारी कधी पोहोचणार, यावर सरकार कधी उपाययोजना करणार, अगदी ऐन उन्हाळ्यात आता यावर पावलं उचलली जाणार का, काही कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार का. घरापर्यंत नळ आलेत, मात्र ते नळ कायमच कोरडे असतात. त्यामुळे कित्येक किलोमीटरपर्यंतची पायपीट या ग्रामस्थांना, या पाड्यावरच्या लोकांना करावी लागते. ही पाण्यासाठीची वणवण त्यांची थांबणार तरी कधी. बाया बापड्यांना तर पाण्यासाठी जावंच लागतं कित्येक पायपीट करत, मात्र लहान मुलींना देखील ही पायपीट करावी लागते. आणि त्यातच पारधी बेड्यावरच्या अन्वी भोसले या 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. तर काल या बेड्यावर अन्वी भोसले या 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तो मृत्यू तहानेनं व्याकुळ होऊन झाल्याची शक्यता वर्तवली जाते. या मुलीला कसलाही आजार नव्हता अशी डॉक्टरांची माहिती आहे. नेर तालुक्यातल्या या 350 लोकसंख्येच्या अजंती पारधी बेड्यावर 100 मीटर दूर पाण्याच्या 2 टाक्या आहेत. बेड्यावरच्या 56 कुटुंबांना नळ कनेक्शनही देण्यात आले, पण 15 दिवसांपासून पाणी पुरवठाच झालेला नाहीये. फासे पारधी समाजाचे हे लोक या बेड्यावर राहतात. गावकऱ्यांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. अन्वी भोसले ही 6 वर्षांची चिमुरडी सुद्धा काल दुपारच्या सुमारास डोक्यावर कळशी घेऊन पाण्यासाठी गेली, मात्र ती परत आलीच नाही. रस्त्यावरच तिचा चक्कर येऊन मृत्यू झालाय. अन्वीला कुठलाही आजार नव्हता, तिला मळमळ किंवा उलटीही झाली नाही. त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कसा झाला याचा शोध सध्या आरोग्य यंत्रणा घेत आहेत. अन्वी भोसलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालेलं नाहीये, त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शोधणं हे मोठं आव्हानच असेल. आपण गेल्या काही दिवसांपासून ABP माझावर पाणी टंचाईचं भीषण वास्तव मांडणाऱ्या अनेक बातम्या पाहिलेल्या आहेत. मग तो विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्राचा अगदी साताऱ्यातला माणखटावचा भाग असो, या सगळ्या भागात पाणी टंचाईचं हे वास्तव आपल्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि या पाणी टंचाईनं एका मुलीचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं, शक्यता वर्तवली जाते. पारधी बेड्यावरती या ठिकाणी जर पाहिलं तर या पारधी बेड्यावरती 56 नळाचे कनेक्शन या पद्धतीने देण्यात आले आहे. मात्र जर पाहिलं तर या नळाला 15 ते 20 दिवसानंतर पाणी पुरवठा होते आणि त्यामुळे जर पाहिलं तर गावातील महिला असो, लहान मुलं असो, यांना या ठिकाणावरून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे. आणि त्याचमुळे या ठिकाणी जर पाहिलं तर 6 वर्षाची जी चिमुकली आहे हे पाण्यासाठी गेली आणि या ठिकाणी तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आज या ठिकाणी आरोग्य डिपार्टमेंटचं, महसूल विभागाचं पथकसुद्धा आलेलं आहे. संपूर्ण माहिती काय आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत या पारधी बेड्यावरती. नेमकं दादा मला एक सांगा, काय नेमकी परिस्थिती या पारधी बेड्याची आहे? पाणी किती दिवसानंतर येतं? पाण्यासाठी सर्व घरासमोर पाईपलाईन लावण्यात आल्याचे दिसून येत आहे, मात्र पाणी येतं की नाही येत? पाणी 8-8, 10-10 दिवस येत नाही. पाण्यासाठी वणवण हिंडा लागते. आणि लहान मुलीसुद्धा आज मरण पावलेले आहे उष्माघाताने आणि अंदाजे, परंतु पाणी कमी येतं. किती लोकवस्ती आहे? लोकवस्ती आहे 56 कुटुंब. आणि अनेक वेळा या समाजासाठी मी उपोषण केले, आंदोलन केले, पालकमंत्र्याला भेटलो आणि आदिवासी मंत्र्याला भेटलो आणि पूर्ण डिपार्टमेंट, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. अजूनही कोणतीच प्रक्रिया झालेली नाही आहे. 30 वर्षापासून या गावामध्ये राहत आहे. फक्त आमच्या फासे पारधी समाजाला आणि नजरेनं पाहून आमच्यावर अन्याय करून आणि आमचा दुरुपयोग करून आमच्यावर काही लोकांनी गुन्हे दाखलही पण केले
तरीसुद्धा आम्हाला अशी मागणी आहे आमची, आम्हाला न्याय आमच्या समाजाला भेटला पाहिजे. किती कुटुंबाची लोकवस्ती या ठिकाणी? 56 कुटुंब आहे, 300-350 लोकसंख्या आहे. पाण्यासाठी काय वणवण पाण्यासाठी याच्या पलीकडे 10 वर्ष अगोदर खूप हिलाचे होते, परंतु शासनाने आम्हाला ते नळ दिले, पण ते नळाचे तेच हाल आहे. अजूनही 10-10, 15-15 दिवस पाणी येत नाही. निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पारधी बेडा जे 56 कुटुंब आणि 56 कुटुंबाचे जवळपास 350 ते 400 कुटुंबाची लोकसंख्या या ठिकाणी आहेत. मात्र इथे नळ देण्यात आलं शासनाकडं, पण 15 ते 20 दिवसानंतर या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळेच या ठिकाणावरून महिला, लहान मुलांना 1 ते 1.5 किलोमीटर पाणी आणावं लागतं. आणि अशातच या ठिकाणी या का 6 वर्षीय चिमुकलीचा पाणी आणताना उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. निलेश फाळके, ABP माझा, आजंती, यवतमाळ. मी आहो यवतमाळच्या नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावरती. या तर ग्रामस्थांनी इथलं वास्तव सांगितलेलं आहे. अनेकदा ग्रामस्थांना या पाण्यासाठी उपोषण करावं लागलेलं आहे, आंदोलन करावं लागलंय. 8 ते 10 दिवसांनी त्यांच्या नळाला पाणी येतंय, मात्र तेही पुरेसं नसतं. 8 ते 10 दिवसांचं पाणी कसं एकदा भरून ठेवणार हाही प्रश्न असतो आणि त्यानंतर या गावकऱ्यांना पाण्यासाठी सतत वणवण करावी लागते. 1 ते 1.5 किलोमीटर लांब जाऊन त्यांना पाणी भरावं लागतं असंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि त्यातच या चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे. पाण्याच्या 2 टाक्या काही अंतरावर आहेत. घरापर्यंत नळ आलेला आहे, मात्र हा नळ कोरडाच राहतो, त्याला पाणी काही येत नाही आणि या टाक्या मात्र कधी भरत नाहीत आणि त्याचाच त्रास या सगळ्या ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. तर नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेवर या आधी देखील 2 गंभीर गुन्हे दाखल होते. आरोपी भीमराव कांबळे याच्यावर 1998ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर 2015ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता. मात्र दोन्ही गुन्ह्यांमधून त्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भीमराव कांबळेचा खरा चेहरा न्यायव्यवस्थेसमोर येऊ शकला नाही. तो आला असता तर भीमराव कांबळे तुरुंगातून सुटलाच नसता आणि नसरापूरमधल्या त्या चिमुकलीचं प्राण वाचलं असतं. आरोपी भीमराव कांबळे याने 24 जुलै 2015ला घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर विरोध केल्यावर त्या मुलीला कोयत्यानं मारण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर कांबळेवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र 4 मे 2019ला पुण्याचे विशेष आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.V. रोट्टे यांनी भीमराव कांबळेची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. तर नसरापूर घटनेची अखेर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली आहे. आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारसी करणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक यांनी दिली आहे. या प्रकरणात न्याय प्रक्रिया जलद गतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिफारस करणार असून तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची शिफारसही केली जाणार आहे असं संजय पुराणिक यांनी सांगितलंय. नसरापूर येथील बालिकेसंदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे. आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे. आयोग शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्तीबाबत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितास व कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे. तर या हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने देखील दखल घेतलेली आहे. हे कृत्य केवळ घृणास्पद नाही तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन नसून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतं असं महिला आयोगाने म्हटलंय. या प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचं आवाहनही महिला आयोगाने केलंय. पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य आणि नुकसान भरपाई मिळावी, पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषारोपपत्र दाखल व्हावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीनं सुनावणी व्हावी असा आग्रह आयोगाने धरलेला आहे. तर नसरापूर घटनेबाबत सरकारनं आपल्या अपयशाबाबत जनतेची माफी मागावी. या प्रकरणात सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. खरं म्हणजे या सरकारला जनतेने ताब्यात घेतलं पाहिजे. आरोपीला काय, आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये
या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे, या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे. तर या प्रकरणावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर विजय वडेट्टीवार यांची एक पोस्ट आली आहे. पीडित बालिकेच्या वडिलांची कॉलर खेचली जाते. न्याय मागणाऱ्या महिलांवर लाठी चार्ज केला जातो. वा रे महायुती सरकार. बलात्कारीपेक्षा न्याय मागणाऱ्या नागरिकांचा त्रास होतोय. त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात मर्दुमकी वाटते का? ना लाडकी बहीण सुरक्षित, ना 3-4 वर्षांची बालिका. हुकुमशाही पद्धतीनं सरकार जनतेला तुडवत आहे. हा कोणता न्याय देवा भाऊ, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. तर नसरापूरमधील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं गुडलक चौकात आंदोलन सुरू आहे. चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केलं जातंय. जोरदार घोषणाबाजी दिली जाते. त्या चिमुकलीला न्याय द्या, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी देखील मागणी या ठिकाणी करतायत. आणि बघतोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. आपण त्यांच्याशी तेवढे बोलूयात. काय नक्की मागणी काय करताय? काल मुख्यमंत्री देखील त्या चिमुकलीच्या आईवडिलांशी बोलले आणि आश्वस्त केलं की कडक शिक्षा होईल. दरवेळेस मुख्यमंत्री मोठं भाषण करतात, मोठ्या आश्वासनं देतात, पण त्याच्या आतापर्यंत झालेले जे पाठीमागचे 4 अत्याचार आहे त्याचा रिझल्ट काय? तुम्ही फास्ट ट्रॅकवर घ्या, आम्ही म्हणतोय फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याचा निकाल वर्षाच्या आत लागला तर ते लोकांना काहीतरी न्याय दिल्यासारखा होईल. पण देवेंद्र फडणवीस फक्त भाषण करतात आणि त्याचं फलित काहीही निघत नाही. हा जर आरोपी मागच्या 2 गुन्ह्यांमध्ये त्याचं अटक झाली होती, जेलमध्ये हवा खात होता, मग तो पॅरोलवरती सुटला, त्याची मानसिकता का नाही तपासली गेली? याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन सरकार कमी पडते. दिवसेंदिवस महिलांवरती अत्याचार, बलात्कार या घटनांमध्ये वाढ होतीये आणि देवेंद्र फडणवीस हे अतिशय अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या आरोपीला त्वरित फाशी व्हावी आणि या चिमुकलीला न्याय मिळावा, ही मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहरच्या वतीनं करत आहोत. जोपर्यंत अकार्यक्षम गृहमंत्री आहे तोपर्यंत न्याय मिळणार नाही. आंध्र सरकारमध्ये ज्या पद्धतीने एन्काउंटर केला गेला त्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बी असं कायदा काढायला पाहिजे. काही गोष्टी आपलं नैतिक जबाबदारी या नात्याने या गृह खात्याच्या गृहमंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, पण ते निर्णय घ्यायला अक्षम आहे. म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी करतो. मुख्यमंत्री स्वतः बोलतायत कडक कारवाई करू, कायद्याअंतर्गत राहून त्यांना कारवाई करायची. मला तर काय वाटत नाही. आपण गेली 10 वर्ष झाले हे गृहमंत्री आहेत, परंतु महाराष्ट्रात कित्येक तरी महिलांवर अत्याचार, बलात्कार, विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले का? तर या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पुन्हा खेड शिवापूर टोल नाक्यावर आंदोलन सुरू झालंय. दरम्यान रास्ता रोको होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलाय. तर पुण्याच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरची दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काल नवले पुलावर ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर रास्ता रोको होऊ नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. तर या प्रकरणावर अभिनेता प्रवीण तरडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. आपल्यासोबत प्रवीण तरडे जी आहेत, तुम्ही देखील सोशल मीडियावर तुमचं पोस्ट शेअर केलेली आहे. कसं पाहता या घटनेकडे? काल आपण बघितलं ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरलेली होती, लोकांमध्ये तीव्र नाराजगी होती. खूप भयान. म्हणजे आत्ता फक्त आपण 1 सेकंद डोळे मिटून जर असा विचार केला की ज्यांना घरात मुली आहेत, छोट्या मुली आहेत, 3 वर्षाच्या मुलीपासून पार लग्न झालेली मुलगी आहे, काय रे त्या पालकांना वाटत असेल आत्ता?
भीती वाटत असेल पोरगी जन्माला घालायची. इतकं घाणेरडं कृत्य कुठून येते ही मानसिकता, ही विचारसरणी, ही घाण आता समाजानं स्वच्छ करण्याची गरज आली आहे. आपण जर बघितलं तर जो हा आरोपी आहे कांबळे, याच्या अगोदर देखील त्यांनी अशा पद्धतीचे कृत्य केलेले आहेत. म्हणजे 2015 साली सुद्धा अशाच पद्धतीने, मात्र कोर्टात पुराव्याअभावी त्याला निर्दोष त्याला सोडण्यात आलं. कदाचित त्याला तेव्हाच एकदम कडक शिक्षा मिळाली असती तर ही घटना घडली नसती. खरं तर कसं आहे माहिती आहे का, म्हणून तर मी म्हटलं ना तुला की महाराजांच्या काळात जी चौरंग करण्याची पद्धत होती तीच योग्य आहे. आता ह्याच्यात पुन्हा मी तर म्हणतो लोकांना सापडला ना तेव्हाच मारून टाकायला पाहिजे होता, त्याला चेचायला पाहिजे होता. त्या लोकांचा सत्कार झाला असता, त्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. अनेक लोक त्यांना पोचताय, तिथं पोचत होते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र न्याय हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत बुद्धिमान माणूस आहे. तो कायद्याचा विद्यार्थी आहे, ते कायद्याच्या चौकटीतच राहून काम करणार. पण एकनाथ शिंदे आहेत की या सरकारमध्ये, आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत ते. आनंद दिघे साहेबांच्या दरबारात काय न्याय होता अशा लोकांना संपवण्याचा? लावा तसा नियम आणि संपवून टाका ही घाण या 1-2 दिवसामध्ये. लोकांनाही कळू दे. एखाद्या पोलीस ऑफिसरने केलं तर त्या पोलीस ऑफिसरला डोक्यावर घेऊन नाचतील लोक, आयुष्यभर त्याचे पाय धुवून पिईल मी. जी शिक्षा देता येईल ती शिक्षा त्याला द्यावी, अशा या नरधामाने हा सगळा कृत्य त्या ठिकाणी केलंय आणि तशाच समाजाकडून देखील भावना व्यक्त होताना दिसत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. पुणे जिल्ह्यात अत्याचार आणि खुनाच्या सलग 2 घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. चाकणजवळच्या बिरदवडी इथे 11 वर्ष अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर चाकण पोलिसांनी परप्रांतीय आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा याला ताब्यात घेतलाय. काल दुपारी 3च्या सुमारास घरात कोणी नसल्यानं पीडित मुलगी घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपीनं घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मुलीनं तिथून पळ काढल्यानं ती बचावली. तिने याबाबत सांगितल्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. दादा, माझं हेच मत आहे, तुम्ही बरोबर म्हणत आहात. त्यामुळे मी परिवाराशी बोलत असताना आणि कालसुद्धा मी जेव्हा नचरापूरला गेलो होतो तिथं सामाजिक कार्यकर्ते आणि काही वकील संघटनेतील लोक तिथं आले होते. याच्यामध्ये मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं, सुप्रीम कोर्टची एक बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबची एक केस आहे सुप्रीम कोर्टाची 1980ची. त्याच्यामध्ये मागणी राज्य सरकारकडनं जेव्हा केले जाते तेव्हा कॅपिटल पनिशमेंटची मागणी केली पाहिजे आणि ती जर केली तर निकाल हा 100% तिथं लागू शकतो. पण कायदा जो आपला आहे, कायदा आजचा, तोच काही प्रमाणात चुकीचा आहे, त्याच्यामध्ये पळवाटा आहेत. म्हणून कायदा जी तुमची आणि सगळ्यांची मागणी, कायदाच हा बदलला गेला पाहिजे आणि त्यालाच मी म्हणतोय शक्ती कायदा हा तो कायदा आहे. त्याच्यामध्ये जे बदल केले आहेत त्यातून हे असे चुकीच्या प्रवृत्तीचे चिरकुट माणसं जे असे कृत्य करतात ते त्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे तुमची मागणी आणि लोकांची मागणी जी आहे कायद्यामध्येच बदल करा आणि तीच सगळ्यांची मागणी असल्यामुळे सरकारने शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी पावले उचलावीत आणि जर सरकारने निर्णय घेतला की पुढच्या 2 दिवसात 10 दिवसात जेव्हा केव्हा की शक्ती कायदा पास करण्यासाठी एक स्पेशल सेशन बोलवण्यात यावं, आम्ही विरोधात असणारे जे कोणी आमदार आहेत, कार्यकर्ते म्हणून त्याला पाठिंबा देऊन हा शक्ती कायदा लवकरात लवकर पास जर झाला तर तुम्ही म्हणता तसं 10-10 वर्ष 15-15 वर्ष जो निकाल लागत नाही तो निकाल काही महिन्यांमध्ये तिथं लागू शकतो, पण त्याला कायदा बदलावा लागेल. केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये LIT हे खूप मोठं नाव आहे. 8 दशकांपेक्षा जास्त या ठिकाणी LITचं कार्य चाललेलं आहे. जगातले अनेक बेस्ट केमिकल इंजिनियर्स हे LITतनं पासआउट झाले. मात्र इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटमुळे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे थोडा दर्जा खाली जात होता आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की LITला स्वायत्तता दिली पाहिजे. त्यामुळे डीम टू बी युनिव्हर्सिटीमध्ये स्वायत्त विद्यापीठामध्ये LITला आपण त्या ठिकाणी परिवर्तित केलं. त्यामुळे LITचा दर्जा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.
आणि आता इथे अतिशय सुंदर असं शैक्षणिक संकुल हे आपण तयार करतो आहोत. यामुळे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखं LITचं एक कॅम्पस या ठिकाणी तयार होईल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जसं मागच्या 8 दशकात बेस्ट ऑफ द केमिकल इंजिनियर्स हे जगभरात LITने दिले, तसंच आपल्या देशाला आणि जगाला उत्तम इंजिनियर देण्याचं काम LITच्या माध्यमातून होईल. पुण्यामध्ये जे बलात्कार हत्येचं प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये नागरिकांचा नातेवाईकांचा प्रचंड रोष आहे. त्यांची अशी मागणी होती की तुम्ही तिथे भेटीला यावं. मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे. घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाही आहे. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि CPंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही शक्ती ताकदीनं उभे राहू. जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला होता. पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील. कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल. या प्रकरणात देखील खबरदारी घेतली जाते. याच्यात तो बाहेर येऊ शकत नाही. देवेंद्र जी, जिस तरीके से महाराष्ट्र में गुनहगारी हो रही है उसको लेके गृह मंत्रालय को क्रिटिसाइज किया जा रहा है. देखिए, विपक्ष का ये काम ही है, वे अपने गिरेबान में कभी झांकते नहीं है. उनके कार्यकाल में क्या हुआ ये देखते नहीं है. कैश फॉर ट्रांसफर्स वाले लोग अगर हमको सिखाएंगे तो फिर तो ये हंसने वाली बात होगी. राहुल गांधी नसरापूरमधल्या पीडितेच्या वडिलांशी 2दा चर्चा केलेली आहे. नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. हे प्रकरण लवकर मार्गी लावू. अतिशय दुःखद अशा प्रकारची परिस्थिती आहे. प्राथमिक असं वाटतंय की शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि त्यानंतर जी हवा धुंद चालली त्यामुळे ही आग अतिशय वेगाने पसरली आणि त्या ठिकाणी लोकांची घरं जळलेली आहेत. सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. काही बकऱ्या किंवा जनावरांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. प्रशासन रात्री पण पूर्ण वेळ त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित होतं. प्रशासनाने त्यात उत्तम काम केलेलं आहे. पालकमंत्री बावनकुळे साहेब हे स्वतः लक्ष ठेवून होते. ते स्वतः आता त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि मग त्यांच्या रिपोर्टच्या अनुसार या लोकांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात सरकार पुढाकार घेईल. राहुल गांधी ने ऐसा कहा है, भाजपा के जो गुजरात के प्रदेश अध्यक्ष है उन्होंने एक टिप्पणी की है महिला सांसद के ऊपर कांग्रेस के, तो उसके बाद राहुल गांधी ने कहा है कि यही इनका नारी बनना है. देखिए, राहुल गांधी को इस संदर्भ में बोलने का कोई अधिकार नहीं है. ये ऐसी पार्टी है जिसने देश के इतिहास में पहली बार भारत की महिलाओं को लोकसभा और विधानसभा में प्रतिनिधित्व मिल रहा था, उसको संख्या बल के भरोसे परास्त करने का काम राहुल गांधी ने किया है. देश के सुधारों के इतिहासों में सबसे प्रतिगामी अगर कोई निर्णय है तो राहुल गांधी का ये निर्णय है.
नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये. नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांनी ही विनंती केलेली आहे. मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका असं त्यांनी आवाहन केलंय. पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करतात असंही त्या वडिलांचं म्हणणं आहे. आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत. मिकी, पीडित कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे? जर आपण बघितलं माधवी तर या पीडित चिमुकलीचे वडील आहेत, ते अस्थि विसर्जन करण्यासाठी देहू या ठिकाणी गेले असताना त्यांच्या घरामध्ये अनेक वेगवेगळे पक्षातील नेते या ठिकाणी त्यांच्या घरात त्यांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचतायत. मात्र त्याच वेळी आता या चिमुकलीच्या वडिलांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि ती खूप एक वेगळी भावनिक सुद्धा आहे. का तर जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, जोपर्यंत या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी माझ्या घरी माझ्या सांत्वनासाठी येऊ नये असं देखील त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या चिमुकलीच्या वडिलांनी. एवढंच काय तर लोक या ठिकाणी येतात, राजकीय नेते येतात, वेगवेगळे पक्षातील लोक या ठिकाणी येतात आणि घरामध्ये आल्यानंतर फोटो काढतात आणि त्याच्या माध्यमातून ते त्यांचं राजकारण करू पाहतायत. असं देखील होऊ नये असं देखील स्पष्ट या चिमुकलीच्या वडिलांचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत या आरोपीला, या कांबळेला फाशीची शिक्षा होत नाही, त्या चिमुकलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कुणीही माझ्या सांत्वनासाठी येऊ नये असं देखील आवाहन या ठिकाणी या चिमुकलीच्या वडिलांनी केलेलं आहे. कारण तिच्या घरी, या चिमुकलीच्या ज्या घरी आहेत त्यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी पोहोचतात. काही वेळापूर्वी रोहित पवार त्या ठिकाणी पोहोचले, मेधाताई कुलकर्णी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर इतर नेते देखील या ठिकाणी पोहोचतायत. मात्र थेट आता त्यांनी या चिमुकलीच्या वडिलांनीच स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली, किंवा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या राजकीय नेत्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कुणीही माझ्या घरी येऊ नये आणि फोटो काढू नये कृपया करून असं देखील आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. माधवी. मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर या पीडित कुटुंबाच्या भेटीला आता विविध पक्षाचे नेते दाखल होत आहेत, कुटुंबाची भेट घेत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या वडिलांनीच असं आवाहन केलेलं आहे की नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नका, पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे नेते मंडळींनी या नराधमाला फासावर चढेपर्यंत आमची भेट घेऊ नये असं आवाहन, अशी विनंती या नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांनी केली आहे. तर या पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, आपण पाहूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये ही माझी नम्र विनंती आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही शक्ती ताकदीनं उभे राहू. आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील, कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल. तर या प्रकरणाच्या अनुषंगानं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आहे. आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणत्या नरधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती. किती आपण म्हटलं, आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही फास्ट ट्रॅकवर करू,
किती महिने लागणार त्याला फास्ट ट्रॅकवर तुम्हाला त्या नराधमाला शिक्षा देण्याला काही सांगता येत नाही. 2 महिने, 4 महिने, 6 महिने. अरे शक्ती कायद्यात 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे. राज्य शासनाला हात जोडून विनंती आहे, राज्य शासनाला विनंती आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर चालू करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.